परंतु यावेळेला फटका दमदार आहे. क्षेत्ररक्षक आहेत, क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावरतून हा बॉल निघून चाललाय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी आत्मविश्वास वाढवणारा याही वेळेला अभिमन्यूला आता इंजेक्शन देताना पाहायला मिळत आहेत. लागोपाठच्या 2 बॉल वरती 2 आक्रमक हल्ले डॉक्टर सचिन आयरे. आणि यावेळेला ऑन साइडला वळवलं क्षेत्ररक्षक, कोणताही नसेल. एक टप्पा बॉल सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. सचिन आयरे यांना मात्र आता सूर गवसलेला आहे. पडलेत हमी होताना पाहायला मिळत आहेत. आणखीन एक टोले शंग प्रहार आडव्या बॅटने या बॉलला फेकून दिलाय. आणखीन एक आडव्या बॅटने चांगला प्रतिसाद. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा फसले. बॉल अगदी डोक्यावरतून निघून चाललाय 4 धावांसाठी. क्या बात आहे. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या नव्हत्या, परंतु दुसऱ्या षटकामध्ये अगदी ओसांडून धावा आलेल्या आहेत. सचिन आयरे 11 बॉलच्या पाठीमागे 24 धावांवरती खेळत आहेत. पहिल्या 6 बॉलच्या यावेळेला मोठा फटका. जसा बॉल आला तसा मात्र पाठवून दिलाय सीमा रेषेच्या बाहेर. डॉक्टर बॉल क्रमांक 2. आणखीन एक चांगला स्ट्रोक. गॅप मध्ये बॉलला पाठवलाय क्षेत्ररक्षक. मिस फिल्डिंग. क्या बात आहे. डॉक्टर सचिन आयरे यांचा बोलबाला पाहायला मिळतोय. ना संघर्ष ना तकलीफ येतो. शतक येईल का यावेळेला? समोरच्या दिशेने चांगला स्ट्रोक खेळून शिवशक्ती प्रीमियर लीग मध्ये 3रं अर्धशतक कोणी नोंदवलेलं आहे तर अर्थातच माफ करा 4थं अर्धशतक कोणी नोंदवलेलं आहे तर अर्थातच. आणखीन एक चांगला स्ट्रोक. क्रिकेट मधील मादक सौंदर्य डोळ्याची पारणं फेडणारा फटका. वीरेंद्र सेहवागला देखील लाजवेल असा नेत्रदीपक स्ट्रोक. आणखीन एक पुढे सरसावत असताना बॅटचा चेहरा ओपन केलाय. बॉलला फेकून दिलाय लॉंग ऑफ रिजन सीमा. आणखीन एक तडाका, परंतु टायमिंग प्रॉपर नाही. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. काऊ कॉर्नर रिजन मध्ये शेवटच्या बॉल वरती डॉक्टर सचिन आयरे यांचा घात झालेला आहे. विकेटचं पतन. फलंदाज बॅक